हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पिठलं बनवणार आहे। त्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात छोटे 5-6 चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यावर आपल्याला यात जिरे मोहरी घालायचं आहे आणि जिरे मोहरी आपली व्यवस्थित भाजली की त्यात आपल्याला 3-4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, जेणेकरून आपल्या पिठल्याचा स्वाद आणखीनच खूप वाढेल। लसूण हलका सोनेरी झाला की मग त्यात आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता तडतडला की मग एक छोटा कांदा घेतला आहे बारीक कट करून आणि 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत। तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त मिरची करू शकता। आता ह्यात कांदा घालून घ्या। कांदा आणि मिरची मी सोबतच भाजून घेणार आहे। कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे, थोडा लालसर होऊन घ्यायचा आहे त्याला। मग त्यात आपल्याला मीठ आणि हळद घालून त्यात थोडे पाणी घालून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल चटणीचा देखील बनवू शकता। खूप पारंपरिक रेसिपी आहे ही आणि खूप आवडीने पिठलं भाकरी खाल्ली जाते। त्यासाठी मी तुम्हाला आज पिठलं बनवून दाखवत आहे। आता आपला हा कांदा भाजला आहे। आता ह्यात मी छोटा चमचा हळद घालते आणि चवीनुसार मीठ। आता हे एकदा आणि परत घालून घेऊ आपण आणि ह्यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला जितक्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यात पाणी घालू शकता। मी 1 तांब्या पाणी घेतलं होतं, त्यातला अर्धा तांब्या पाणी घातलं आहे, म्हणजे साधारण 1 ग्लास पाणी घातलं आहे ह्यात। आता हे चांगलं व्यवस्थित उकळून घ्यायचं आणि मग ह्यात आपल्याला बेसन घालून व्यवस्थित त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। आपलं हे आदान आता उकळत आलं आहे। यात आपल्याला ह्या स्टेपला हे बेसन असं घालून घ्यायचं आहे आणि लगेच ह्याला ह्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। मी साधारण 1 वाटी बेसन घेतलं आहे। अशा प्रकारे ह्यातील आपल्याला गुठळ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत। गुठळ्या जर नाही काढल्या तर त्याच्यावरचं जर बेसन आहे गुठळीच्या ते शिजतं आणि आतून पीठ आहे तसं कच्चं असतं, सुटसुटीत। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्याच्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि 2 मिनिटं ह्याला शिजून द्यायचं आहे आणि त्याच्यात ही कोथिंबीर अशी मिक्स करून घ्यायची। बनवायला एकदम सोपी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे। करून पहा। आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशा प्रकारे आता ह्याला एकदा मिक्स करून घेऊ। आता आपलं हे पिठलं तयार झालं आहे। हे पिठलं तुम्ही गरम भातासोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। अशा प्रकारे आपलं हे पिठलं बनवून तयार झालं आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।